भीती, शंका किंवा नकारात्मक विचार अजिबात आणू नका. फक्त विश्वास ठेवा आणि स्वतःला सांगा, माझं जीवन आता बदलणार आहे. पैसा, प्रगती, यश माझ्याकडे येत आहे. नंतर तुम्हाला त्या पवित्र औदुंबर वृक्षाभोवती प्रदक्षिणा करायच्या आहेत. पण फक्त फेऱ्या मारायच्या नाहीत. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत तुम्हाला एक शक्तिशाली मंत्र म्हणायचा आहे. आणि इथेच खूप लोक मोठी चूक करतात. मंत्र न म्हणता फक्त फेऱ्या मारतात. तर आता आपण जाणून घेऊया तो मंत्र कोणता आहे, किती वेळा म्हणायचा आणि त्याचा तुमच्या पैसा, प्रगती आणि भाग्यावर नेमका कसा परिणाम होतो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका. तुम्ही औदुंबर वृक्षाजवळ नारळ अर्पण केल्यानंतर त्या झाडाभोवती प्रदक्षिणा सुरू करा. पण लक्षात ठेवा, प्रत्येक फेरी ही तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांभोवती फिरून त्यांना दूर करण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत तुम्हाला मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे. ओम दत्तात्रेयाय श्री स्वामी समर्थाय नमः. हळू आवाजात शांतपणे पूर्ण श्रद्धेने लक्ष देऊन हा मंत्र म्हणा. आता कल्पना करा, झाडाची सावली, दिव्याची मंद ज्योत, कापुराचा सुगंध आणि त्या वातावरणात तुमचा मंत्र गुंजत आहे. ही एक शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी तुमच्या जीवनात बदल घडवते. पण जर तुम्ही मंत्र म्हणताना मन विचलित होत असेल किंवा मनात इतर, तुम्ही औदुंबर वृक्षाजवळ नारळ अर्पण केल्यानंतर त्या झाडाभोवती प्रदक्षिणा सुरू करा. पण लक्षात ठेवा, प्रत्येक फेरी ही तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांभोवती फिरून त्यांना दूर करण्याची प्रक्रिया आहे. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत तुम्हाला मनापासून हा मंत्र म्हणायचा आहे. ओम दत्तात्रेयाय श्री स्वामी समर्थाय नमः. हळू आवाजात शांतपणे पूर्ण श्रद्धेने लक्ष देऊन हा मंत्र म्हणा. आता कल्पना करा, झाडाची सावली, दिव्याची मंद ज्योत, कापुराचा सुगंध आणि त्या वातावरणात तुमचा मंत्र गुंजत आहे. ही एक शक्तिशाली आध्यात्मिक प्रक्रिया आहे जी तुमच्या जीवनात बदल घडवते. पण जर तुम्ही मंत्र म्हणताना मन विचलित होत असेल किंवा मनात इतर विचार येत असतील तर या उपायाचा परिणाम पूर्णपणे मिळणार नाही. पण जर प्रत्येक मंत्रासोबत तुमची इच्छा जोडली, तुमच्या समस्या मनात आणल्या आणि त्यातून मुक्त होण्याची भावना ठेवली तर हा उपाय अत्यंत वेगाने कार्य करतो. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही दोन्ही हात जोडून त्या औदुंबर वृक्षासमोर उभे राहा. डोळे बंद करा आणि स्वामी समर्थांना मनापासून प्रार्थना करा. तुमच्या आयुष्यातील अडचणी, आर्थिक समस्या, पैसा टिकत नाही, प्रगती होत नाही, कर्ज, अडथळे जे काही आहे ते सगळं स्पष्टपणे मनापासून स्वामींना सांगा. आणि मग पूर्ण विश्वासाने एक वाक्य मनात म्हणा. स्वामी, आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे. आता तुम्ही जो नारळ त्या झाडाखाली ठेवला आहे तो तिथेच सोडायचा नाही. इथेच अनेक लोक चुकतात. तो नारळ पुन्हा हातात घ्या. आता तो फक्त नारळ राहिलेला नाही, त्यामध्ये तुमच्या समस्या, इच्छा आणि ऊर्जा साठलेली आहे. तो नारळ घेऊन तुम्हाला थेट स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा जवळच्या दत्त मंदिरात जायचं आहे. मंदिरात पोहोचल्यावर स्वामींच्या मूर्तीसमोर उभे राहा आणि तो नारळ स्वामींच्या चरणी अर्पण करा. डोळे बंद करून मनापासून प्रार्थना करा. स्वामी, माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा. मला पैसा, प्रगती, यश आणि श्रीमंती द्या. आणि इथेच एक गोष्ट लक्षात ठेवा, शब्द नाही, भावना महत्त्वाची आहे. जर श्रद्धा खरी असेल तर परिणाम मिळायलाच हवा. आता या पुण्यतिथीच्या दिवशी एक गोष्ट अजून आवर्जून करा. किमान 108 वेळा श्री स्वामी समर्थ किंवा श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः हा जप करा. देवघरात दिवा लावा, शांत बसा आणि प्रत्येक मंत्रासोबत तुमचं जीवन बदलतंय अशी भावना ठेवा. हीच ती सवय आहे जी तुमचं नशीब कायमचं बदलू शकते. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ आपल्या कुटुंबासोबत शेअर करा, कारण कदाचित त्यांच्या आयुष्यातही हा चमत्कार घडण्याची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच शक्तिशाली माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामींवर विश्वास ठेवा, नामस्मरण करत रहा. लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल जाणवेल. श्री स्वामी समर्थ.